नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर 2 या विषयाची ओळख करून घेणार आहोत. तुम्हाला इयत्ता 3रीला परिसर अभ्यासाचं एकच पुस्तक होतं, परंतु आता 4थीला परिसर अभ्यासाचे 2 भाग आहेत. त्यातील परिसर अभ्यास 2 या पुस्तकात इतिहास आहे. इतिहास म्हणजे काय? तर भूतकाळात घडून गेलेल्या घटना. मग मुलांनो, यावर्षी आपण कोणता इतिहास शिकणार आहोत? तर पहा, आपण शिकणार आहोत शिवछत्रपती यांचा इतिहास. आणि म्हणूनच आपल्या पुस्तकाचं नाव आहे परिसर अभ्यास 2 या पुस्तकाचं आपलं नाव आहे शिवछत्रपती. चला तर मग आपण या पुस्तकाची थोडीशी आधी ओळख करून घेऊया. हे पहा आपल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ. यामध्ये शिवराय आणि काही मावळे हे घोड्यावर स्वार होऊन गड उतार झालेले दिसत आहेत. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का, हे चित्र भारताचे प्रसिद्ध चित्रकार रवी वर्मा यांच्या कुंचल्यातून अतिशय सुंदर आणि सुबकरित्या साकारलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हे आहे आपल्या पुस्तकाचं मलपृष्ठ. मलपृष्ठ म्हणजे पाठीमागचं पान. यामध्ये शिवकालीन म्हणजे शिवरायांच्या काळातील एक पत्र आहे आणि ते पत्र मोडी लिपीत लिहिलेलं आहे. यात शिवरायांनी मुरगुड या प्रांतामधील देसाई यांना काही आदेश दिलेले आहेत ते आहे. त्यानंतर जर तुम्ही पुस्तक उघडलं तर तुम्हाला पुस्तकाच्या पहिल्याच पानावर हा एक उतारा दिसेल. हा उतारा आपले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या लेखणीतून शिवरायांची जी थोरवी वर्णली आहे त्यातीलच हा एक उतारा आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. त्यानंतर मुलांनो, तुम्हाला हे एक सुंदरसं चित्र दिसेल. या चित्राचं विशेष म्हणजे काय, तर हे चित्र शिवकालीन चित्रकार म्हणजे शिवराय ज्या काळात होते त्यावेळेला असणारा चित्रकार मीर मोहम्मद यांनी हे शिवरायांचं काढलेलं चित्र आहे. मुलांनो, आपण सिनेमातून, TV सिरियलमधून शिवराय कसे दिसतात किंवा फोटोंमधून अनेक बघितलेले आहेत. ही जी चित्र आहेत ती अनेक चित्रकारांनी आपल्या कल्पनेने काढलेली आहेत, परंतु हे जे चित्र आहे हे खास शिवरायांच्या काळातीलच आहे. मग केव्हा काढलं हे चित्र? तर शिवराय ज्या वेळेला आग्र्याला गेले होते त्यावेळी मिर्झा राजे जयसिंग यांच्या सैन्यासोबत मीर मोहम्मद हा एक चित्रकार होता आणि त्याने शिवरायांना बघून त्याप्रमाणे हे चित्र काढलेलं आहे. या चित्रामध्ये जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला शिवरायांच्या सभोवती अनेक सुरक्षा रक्षकांचं कडंसुद्धा दिसेल. हे जे चित्रकाराने मीर मोहम्मद या चित्रकाराने चित्र काढलेलं आहे हे मूळ चित्र पॅरिस इथल्या संग्रहालयामध्ये आहे. चला तर मग मुलांनो, आपण पुढे जाऊया. आज आपण सुरुवात करणार आहोत इतिहासातील म्हणजेच परिसर अभ्यास 2 मधील पहिला पाठ आणि आपल्या पाठाचं नाव आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. शिवजन्मापूर्वीचा याचा अर्थ काय? शिवरायांचा जन्म होण्यापूर्वी महाराष्ट्र कसा होता, महाराष्ट्राची स्थिती कशी होती याबाबत आपण या पाठामध्ये बघणार आहोत. मुलांनो, आपण भारत देशामध्ये राहतो. भारतामध्ये अनेक राज्य आहेत आणि त्यातलंच महाराष्ट्र हे एक राज्य. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना महाराष्ट्रामध्ये केली. पण आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये शिवरायांचं नाव खूप मोठ्या आदरानं घेतलं जातं. तुम्हाला माहीतच असेल की शिवराय हे खूप एक थोर पुरुष होते. आपल्या सर्वांच्या मनामध्ये शिवरायांबद्दल अतिशय नितांत असा आदर आहे आणि म्हणून तर आपण त्यांची शिवजयंती, त्यांची जयंती म्हणजेच काय, त्यांचा जन्मदिवस आपण फार मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरा करतो. कधी असते बरं शिवजयंती? आठवते का तारीख तुम्हाला? बघा बरं आठवून.
शिवरायांचा जन्म झालेला ती तिथी होती फाल्गुन वद्य तृतीया शके 1551. या दिवशी त्यांचा जन्म झाला. म्हणजे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे जर आपण बघितलं तर तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. आणि म्हणून आपण दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो. मुलांनो, तुम्हाला माहीत नसेल, शिवजयंती ही केवळ महाराष्ट्रात किंवा भारतात नव्हे तर जगभरातील जवळजवळ 111 देशांमध्ये 19 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते. काय बरं करता तुम्ही शिवजयंतीला? तर तुम्ही त्या दिवशी खूप आनंदात असता, हो की नाही? आणि काय काय करता? शिवरायांवर सुंदर सुंदर तुम्ही गाणी म्हणता, वीरगीतं म्हणता. आठवत आहेत का काही गाणी? बघा बरं, आठवत आहेत का? बघा, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आठवत आहे का गाणं? आठवलं का? त्यानंतर स्वराज्य तोरण चढे, आठवलं? त्यानंतर म्यानातून उसळे तलवारीची पात. अशी वेगवेगळी गाणी तुम्ही म्हणता की नाही? नुसती गाणीच म्हणता का? शिवरायांवर आधारित पोवाडे सुद्धा गाता. पोवाडे म्हणजे काय रे? पोवाडे म्हणजेच शिवरायांनी ज्या काही वीरतेने गोष्टी केलेल्या आहेत त्या वीररसातून गाण्यातून सादर केले जातात, त्याला म्हणायचे पोवाडे. तुम्हाला येतो का रे एखादा पोवाडा? पाठ करायला आवडेल ना? निश्चितच तुम्ही काही पोवाडे उपलब्ध आहेत ते पाठ करा, बघूया. आठवतो का पोवाडा म्हणजे? अरे बघा जरा आठवून. स्वराज्याचे बांध तोरण आठवलं का? बघा दुसरा पोवाडा, महाराजांची कीर्ती बेफाम भल्यानं फुटला घाम याला कोण घालिये सण दरबारी पुस्ती बेगम. आठवतंय का? असे पोवाडे तुम्ही सादर करता. एवढंच नाही तर शिवरायांवर आधारित जी वेगवेगळी गाणी आहेत त्यांच्यावर तुम्ही नृत्य सादर करता. आठवतंय की नाही? त्यानंतर त्यांच्या तस्वीरीला, तस्वीर म्हणजे फोटो हा इंग्रजी शब्द आहे, तस्वीर किंवा छायाचित्र हा मराठी शब्द आहे. मग त्यांच्या तस्वीरीला तुम्ही हार घालता, त्यांच्या पुतळ्याला हार घालता, त्यांना भक्तिभावाने नमस्कार करता. शिवजयंती असेल त्या दिवशी तुम्ही खूप सुंदर वेशभूषा करून येता. कुणी शिवराय बनतं, कुणी जिजाऊ बनतं, कुणी मावळे बनतात, तर कुणी शिवकालीन वेशभूषा आपल्या आवडीने करून येतो. आणि मग तुम्ही घोषणा देता, जय जयकार करता. काय बरं घोषणा देता? सगळ्यांनी घोषणा द्यायच्या आहेत हां आता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, शिवाजी महाराज की शाबास, अशा तुम्ही घोषणा देता, हो की नाही? मग आपण एवढं सगळं करतो, शिवरायांविषयी इतका आदर आपल्याला आहे, इतक्या घोषणा देतो. कोण बरे हे शिवाजी महाराज? अशी कोणती बरी मोठी कामगिरी त्यांनी केली? असं काय मोठं काम त्यांनी केलेलं आहे? हेच आपण आज पाहणार आहोत. पहिल्या धड्यापासून सुरुवात करून आपलं संपूर्ण पुस्तक जे आहे ते शिवरायांचं कार्य सांगणारं आहे. हे संपूर्ण वर्षभर आपण शिवरायांचं कार्य या पुस्तकातून पाहणार आहोत. मुलांनो, शिवराय ज्या काळात होऊन गेले तो काळ होता मध्ययुगाचा. आता मध्ययुग म्हणजे काय? तर बघा, साधारण आपल्याला इतिहास शिकायचा असेल तर इतिहासाची विभागणी ही 3 कालखंडामध्ये केली जाते. मग 3 कालखंड म्हणजे कोणते? तर प्राचीन काळ, मध्ययुगाचा काळ आणि आधुनिक काळ, बरोबर? मग संपूर्ण जगभराचा इतिहास हा साधारण 3 या काळामध्ये विभागला आहे. भारताच्या बाबतीत आपण जर विचार केला तर भारताचा प्राचीन काळ जो आहे
तो इसवी सन पूर्व 3000 पासून ते 8व्या शतकापर्यंत, जवळजवळ म्हणजे 3800 वर्ष एवढा प्राचीन काळाचा अभ्यास आपण करतो. त्यानंतर आपण मध्ययुगाच्या काळामध्ये त्याचा अभ्यास करतो. हा मध्ययुगाचा काळ हा साधारण 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत आहे. आणि आधुनिक काळ जो आहे तो 19व्या शतकापासून ते आतापर्यंतचा काळ हा आपण आधुनिक काळ मानतो. मग नेमकं आपण काय अभ्यास करतो? तर मुलांनो बघा, प्राचीन भारताचा इतिहास. व प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये काय बरं आहे तर वैदिक संस्कृती आहे. वैदिक संस्कृती म्हणजे त्यावेळेला यज्ञ वगैरे केले जायचे. जे तुम्ही आता काही श्लोक म्हणतात ते अक्षरशः त्या काळामध्ये लिहिले गेलेले श्लोक आहेत. त्यानंतर बौद्ध धर्म, जैन धर्म यासारख्या अनेक धर्मांची उत्पत्ती आपल्या प्राचीन भारतामध्ये झालेली आहे. इतका भारताचा सुंदर इतिहास आहे. मन अगदी अभिमानाने फुलून येईल इतका आपला प्राचीन भारताची संस्कृती आहे. त्यानंतर या संस्कृतीमध्ये आपण मौर्य साम्राज्य, तुम्ही चंद्रगुप्त मौर्य या राजाचं नाव ऐकलं असेल, सम्राट अशोक या राजाचं नाव ऐकलं असेल. हे सगळे प्राचीन काळामधले राजे होते. त्यांचं राज्य असं धनधान्याने समृद्ध होतं. सुवर्ण नाणी, सोन्याची नाणी होती. आताची नाणी नाहीत, सोन्याची नाणी. आणि म्हणूनच आपला भारताचा प्राचीन युग हे जवळजवळ सुवर्ण युग, सोन्याचं युग म्हटलं जायचं. त्यानंतर आपण मध्ययुगाचा अभ्यास ज्या वेळेला करणार त्यावेळेला आपल्याला मध्ययुगामध्ये घडलेल्या ठळक घटना म्हणजे काय, शिवपूर्वकाळ. शिवरायांच्या जन्मापूर्वी भारतावर खूप आक्रमणं झाली आणि ही सगळी आक्रमणं बाहेरून झाली. म्हणजे भारताबाहेरचे, भारताला त्यावेळेला हिंदुस्थान म्हणायचे, हिंदुस्थान बाहेरचे लोक भारतावर सतत आक्रमण करत असायचे. का तर भारतामध्ये किंवा हिंदुस्थानामध्ये सुवर्णयुग, सोन्याने भरलेली म्हणजे संपत्तीने खूप संपत्ती आहे हे लोकांना कळायला लागलं आणि म्हणून आक्रमणं झाली खूप. आणि ही सगळी आक्रमणं भारताच्या वायव्य दिशेकडून झाली. काबूल, कंदाहार, अफगाणिस्तान या प्रांतातून अशी खूप मोठी मोठी आक्रमणं झाली. गजनी, घोरी, गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद, लोधी अशी 7 घराणी सुलतानांची होऊन गेली. तुम्ही गाण्यातून लक्षात ठेवू शकता. गजनी, घोरी, गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद, लोधी 7 घराणी होऊन गेली दिल्लीच्या गादी. त्यानंतर मुघल आले. मुघलांमध्ये पहिल्यांदा बाबरात नंतर त्याचा मुलगा हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब असे सगळे मुघल त्यांनी राज्य केलं. आणि याच काळामध्ये शिवरायांनी स्वराज्य स्थापना केली, महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली त्याची. आणि त्यानंतर शिवरायानंतर मराठ्यांनी जो रणसंग्राम गाजवला हा सगळा इतिहास मध्ययुगामध्ये आहे. परंतु मुलांनो, मध्ययुगाचा काळ हा संपूर्ण जगामध्ये किंवा भारतामध्ये हे अंधार युग म्हणून मानलं जातं. जसं प्राचीन युग सुवर्णयुग तसं मध्ययुग हे अंधार युग. कारण या वेळेला सगळे राजे असायचे आणि ते आपला मनमानी कारभार करायचे. सगळीकडे अज्ञानाचा अंधकार पसरला होता. पण मुलांनो, त्या अंधकारामध्ये सुद्धा वाट दाखवणारे शिवरायांसारखे काही दीपस्तंभ होते आणि त्याचाच अभ्यास आपण करणार आहोत. चला तर आपण पुढे बघूया की आधुनिक भारताचा इतिहास आधुनिक काळामध्ये आपण कोणता भाग करणार. तर आधुनिक भारतामध्ये ब्रिटिश म्हणजे इंग्रज भारतात कसे आले, त्यांच्या विरोधात भारतीयांनी कसं स्वातंत्र्य मिळवलं, तो भारताचा स्वातंत्र्य लढा. आणि त्यानंतर आपण चंद्रावर आणि मंगळावर जाईपर्यंत जी काही विज्ञानाची प्रगती आणि तंत्रज्ञानाची प्रगती केली, हा सगळा इतिहास जो आहे तो आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपण अभ्यासणार आहोत. आणि म्हणूनच आधुनिक युगाला विज्ञान युग म्हणतात. चला तर मग आज आपण पुन्हा एकदा नेमकं पहिल्या पाठापासून काय शिकणार आहोत तिकडे जाऊया. तर मुलांनो, यावर्षी आपण शिकणार आहोत शिवरायांचा इतिहास. आणि शिवरायांचा इतिहास हा मध्ययुगीन काळामध्ये घडलेला आहे. त्यामुळे मध्ययुगाचा काळ म्हणजे काय तर मुलांनो, मध्ययुगाचा काळ म्हणजे त्यावेळी सगळ्याकडे राजेशाह्या असायच्या. राजेशाह्या म्हणजे अनेक राज्य होती, अनेक राजे होते. आणि आता राजा असणार, मग राजा काय करणार तर तो प्रजेचं हित बघायला पाहिजे ना. राजा म्हणजे प्रजेचं हित बघणारा. परंतु त्यावेळेला तसं घडतच नव्हतं. प्रजेच्या हिताऐवजी हे सगळे राजे आपल्या चैनविलासात मग्न असायचे. नृत्य, गाणी,
हुक्का पाणी याच्यामध्येच रमलेले असायचे. असा सगळा मध्ययुगात काळ होता. हे सगळं शिवरायांच्या जन्मापूर्वीचं सांगते हां मी मुलांनो. पण तरीसुद्धा त्या काळामध्ये काही मोजके राजे होते मध्ययुगातल्याच काळामध्ये की ज्यांनी जनतेच्या कल्याणासाठी राज्य केलं. असा राजा म्हणजे कोण? तर उत्तरेतील मुघल सम्राट अकबर. अनेक मुस्लिम आक्रमणं झाली, अनेक मुघलांच्या अनेक सम्राट इथे येऊन राज्य करायला लागले, परंतु त्याच्यातील अकबर हा राजा फार थोर मानला जातो. कारण त्याने इथल्या लोकांच्या हिताची अनेक कामं केलेली आहेत. मुळात आधी इथे असलेल्या लोकांवर जे त्या मुघल सत्तेने कर बसवलेले होते, त्यातला जिझिया कर होता, हा कर त्याने काढून टाकला आणि इथल्या लोकांशी खूप सलोख्याने तो इथल्या मूळ लोकांशी सलोख्याने वागत होता. तर असा हा उत्तरेतील मुघल सम्राट ज्याने कल्याणकारी राजवट केलेली आहे. दुसरा राजा होता भारताच्या दक्षिणेला विजयनगरचा सम्राट. विजयनगरचा राजा होता कृष्णदेवराय. हाही अतिशय कल्याणकारी राजा म्हणून यालासुद्धा नावाजलं जातं. ज्याप्रमाणे उत्तरेला मुघल सम्राट अकबर, त्याप्रमाणे दक्षिणेला विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय यानेही जनतेच्या हिताची खूप कामं केली. लोकांना त्याने शेत जमीन म्हणा, विहिरी खणून देणं आणि लोकांचं रक्षण करणं ही कामं अगदी मन लावून केलेली आहेत. हा कृष्णदेवराय हा अतिशय विद्वान राजा होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्त्य मालदा नावाचा एक राजनीती विषयक ग्रंथही लिहिलेला आहे. तर असे हे थोर राजे म्हणजे मध्ययुगामध्ये जिकडे सगळीकडे अंधार होता, सगळे राजे जनतेवर जुलूम करत होते, त्यावेळेला हे असे काही राजे होते. मग उत्तरेतील तो मुघल सम्राट अकबर असो वा दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय असो, हे असे काही राजे जे होते ते आपल्या कल्याणकारी राजवटीसाठी इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत. आणि मुलांनो, या मध्ययुगामध्ये या दोन राजांच्या बरोबरीने जर आणखी कल्याणकारी राजा कोणता, तर तो माझा जाणता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. या सर्वांचं नाव आपल्या कल्याणकारी राजवटीसाठी अतिशय आदराने घेतलं जातं, अतिशय सन्मानाने घेतलं जातं. काय बरं शिवरायांनी केलं? तर शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. मित्रांनो, त्यावेळेला इथे जन्मलेले लोक होते, त्यांचं हे राज्य, परंतु त्यांना बाजूला ठेवून परकीय हिंदुस्थानाबाहेरून येणाऱ्या लोकांनी इथे येऊन इथल्या जनतेवर अन्याय, जुलूम, अत्याचार करणं चालू ठेवलं होतं. तर हे सगळं थांबवून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं, लोकांना जाणीव करून दिली. शिवाजी महाराज जन्मण्यापूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. म्हणजे महाराष्ट्र हा गुलामगिरीत होता. परकीय लोक भारतात येऊन स्वतःचा अंमल करत होते आणि आपण त्यांची गुलामीच करत होती. या गुलामीच्या विरोधात आवाज उठवण्याचं धाडस जर कोणी दाखवलं असेल, ती दूरदृष्टी जर कोणाकडे होती तर ती होती शिवरायांकडे. आणि म्हणूनच शिवरायांचा इतिहास हा आपल्याला प्रेरणा देणारा आणि स्फूर्ती देणारा ठरतो. तर काय बरं होती नेमकी शिवरायांच्या जन्मापूर्वी परिस्थिती, कशी हालाखीची परिस्थिती होती, हेच या पहिल्या पाठामध्ये आपण बघणार आहोत. आता आपण फक्त प्रस्तावना बघितलेली आहे. पुढचा भाग आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच बघणार आहोत की शिवराय जन्मण्यापूर्वी भारतामध्ये कोणती परिस्थिती होती. धन्यवाद. मुलांनो, तुम्ही हा धडा वाचायला सुरुवात करायची आहे. लवकरच आपण भेटू आणि पुढच्या भागात पाहू.